हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर साऊथ इंडियन टच असलेला वांगी भात बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी एक मोठं वांगं घेतलेलं आहे, एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, शेंगदाणे, चिंचेचा कोळ, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हिंग, हळद, गरम मसाला, सांबार मसाला, मटार, कढीपत्ता, उडद डाळ, चणा डाळ हे फोडणीसाठी घेतलेलं आहे. त्याचबरोबर तेजपत्ता, कढीपत्ता आणि उभ्या अशा ज्या लाल मिरच्या असतात त्यांच्या तुकडे करून घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले आपण एक कुकर किंवा तुम्हाला ज्याच्यात बनवायचं आहे ते भांडं गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आणि तेल गरम होतंय तोपर्यंत मी इथे एकीकडे टोमॅटो चिरून घेणार आहे. या भातामध्ये मी मटारसुद्धा ॲड केलेला आहे. हा टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता इथे एका बाजूला आपलं तेल तापलेलं आहे. आपण साऊथ इंडियन टच देणार आहोत म्हणून मी तडक्यासाठी चणा डाळ वापरलेली आहे. त्याचबरोबर उडीद डाळही वापरलेली आहे. आपल्याला चणा डाळ आणि उडीद डाळ छानपैकी परतवून घ्यायची आहे. त्याच्यातला कच्चा फ्लेवर अगदीच निघून जायला पाहिजे. हे परतवून झालं की अर्धी वाटी जे शेंगदाणे घेतले होते तेही मी अगदी छान परतवून घेणार आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत, कारण नंतर ह्यांना शिजायला स्कोप राहणार नाहीत आणि कच्चा फ्लेवर येऊ शकतो. तर कच्चा फ्लेवर येऊ नये म्हणून ह्या स्टेजला आपल्याला शेंगदाणे अगदी छान शिजवून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तेलामध्ये छानपैकी तळून झाले की आपण पुढचा तडका देणार आहोत. हा पुढचा तडका देण्यासाठी आपल्याला शेंगदाणे एका बाजूला करून घ्यायचे आहेत आणि मग जो तेल बाजूला उरतो त्याच्यामध्ये राई घालायची आहे. राई छान तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि मग कढीपत्ता घालणार आहोत, लाल मिरच्या घालणार आहोत, तमालपत्र घालणार आहोत आणि सगळी फोडणी अगदी छान परतवून घेणार आहोत. या फोडणीचा सुवास अगदी घरभर पसरतो. अशी ही साऊथ इंडियन स्टाईल फोडणी तयार आहे. आता तेलामध्ये मी उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहे आणि तो सुद्धा आपल्याला अगदी छान शिजवून घ्यायचा आहे. त्याला प्रत्येक असं सेपरेट करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला तो थोडासा लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि कांदा छान शिजवून झाला की मग आपण त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहे, जसं की गरम मसाला, लाल मसाला, सांबार मसाला असे बेसिकचे मसाले आहेत. सांबार मसाला ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, तर सांबार मसाला घालायला अजिबातच विसरायचं नाही आणि छानपैकी मिक्स करायचं. तेलामध्ये मसाले खूप छानपैकी शिजले पाहिजेत. सगळ्यात पहिले मेन म्हणजे हिंग घालून घ्यायचं आणि हिंग तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मग हळद घालून बाकीचे मसाले परतवून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि छान शिजतील आणि फुलतील सुद्धा. आता उभा चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये मी मटार घालणार आहे, ते सुद्धा छान परतून घेणार आहे. या स्टेजला तुम्ही वांगी कापून घातलीत तरीही चालेल, पण मी आधी तांदूळ घातलेले आहेत भिजवलेले, ते परतून घेणार आहे आणि शेवटला वांगी घालून पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आता मी इथे 1 पेला इतके तांदूळ घेतले होते, त्याच्यासाठी मी 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. आता तुमच्या तांदळांना किती पाणी लागतं त्यानुसार तुम्ही इथे पाणी आणि तांदूळ ॲडजस्ट करू शकता. त्याचबरोबर इथे आपल्याला जो चिंचेचा कोळ केलेला आहे तोही शेवटला ॲड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर गूळ ॲड करायचा आहे, चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून कुकर लावून घ्यायचा आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत.
अशा प्रकारे आपला वांगी भात बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.